पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्ह्यात बळीराजा शेत रस्ते योजनेला वेग. मेहकर लोणारमध्ये 202 रस्ते पूर्ण. उर्वरित जवळपास 300 रस्ते लवकर पूर्ण करण्याचा आमदार सिद्धार्थ खरात यांचा निर्धार. बुलढाणा जिल्ह्यात बळीराजा शेत रस्ते योजना वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मेहकर लोणार मतदारसंघात बळीराजा शेत रस्ते योजनेच्या कामांना गती देण्यासाठी मेहकर तहसील कार्यालयात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या योजनेअंतर्गत एकूण 1924 रस्ते प्रस्तावित असून 524 रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 202 रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनी ठराव दिल्यानंतर अतिक्रमण हटवण्यावर देखील भर देण्यात आला. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचे आमदार खरात यांनी सांगितले आहे. जय महाराष्ट्र. बळीराजा शेत पानंद रस्त्याची आज बैठक झालेली आहे. आमची ही तिसरी बैठक झालेली आहे. साधारणपणानं मेहकर आणि लोणार मतदारसंघामध्ये मेहकरमध्ये 1295, लोणारमध्ये 629 असे दोन्ही तालुक्यांचे म्हणजे मतदारसंघातील 1924 रस्ते आहेत. त्यापैकी मातोश्री पानंद रस्त्यामध्ये जे मंजूर झालेले आहेत 60-40च्या हिशोबानं ते 524 रस्ते आहेत. आणि त्यापैकी आपल्याकडे आज रोजी 202 रस्ते दोन्ही तालुक्या मिळून जे आज आपल्याकडे तयार आहेत. या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या जे बळीराजा शेत पानंद रस्त्याचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या रस्त्यांची संख्या जी आहे ती 210 आहे. म्हणजे एक सर्वसाधारण 400 रस्त्यांची आज माझ्याकडे यादी आपल्याकडे आलेली आहे. उर्वरित 1198 रस्ते अद्याप आपल्याला आराखड्यामध्ये घ्यायचे आहेत. आणि म्हणून या निमित्तानं आजच्या सविस्तर बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये जास्तीत जास्त रस्ते जे आहेत ते आपल्या आराखड्यामध्ये समाविष्ट करायचे आहेत. आणि त्यासाठी त्या प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी ठराव देणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त जे काही रस्ते आहेत आपले ते 30 फुटाचे, 22 फुटाचे, 11 फुटाचे किंवा 9.5 फुटाचे जे रस्ते आहेत, जे शेतरस्ते, शिवार रस्ते आणि 2 गावाला जोडणारे रस्ते जे आहेत ते काही आपण कुणाचे रस्ते नाही, ते मुळात रस्ते आहेत, ते शासनाच्या लेखी रस्ते आहेत. ते रस्ते खुले करणे आणि त्या रस्त्यांची सीमांकन करणे, त्याची मोजणी करणे आणि नकाशावरती घेणे, त्याची कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही आज सूचना दिलेल्या आहेत.